तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी इथं पुन्हा अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता तुम्ही इथं विदाऊट ओ-टी-पी तुमचे जे अर्ज आहेत तर ते तुम्ही इथं भरू शकता. तर आता तुम्हाला इथं ओ-टी-पीची आवश्यकता नाही. तर तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला इथं जायचं आहे. तर इथं तुम्हाला अर्जदार लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून इथं लॉगिन करायचं आहे आणि जर तुमचं इथं अकाउंट नसेल तर तुम्हाला इथं अकाउंट बनवून घ्यायचं आहे साइन अप करून. तर इथं महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे, तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर जिल्हा तालुका निवडून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ऑथराइज पर्सनमध्ये इथं सामान्य महिला निवडायचं आहे. त्यानंतर तुमचे अकाउंट इथं ओपन होईल. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकून इथं लॉगिन करायचं आहे. लॉगिन झाल्यानंतर इथं 3 रेषा दिसत आहे तुम्हाला, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 1 नंबरला इथं ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचा इथं आधार क्रमांक टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट आधार या बटनावर इथं क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही इथून फॉर्म भरू शकता. तर इथं महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे इंग्रजीमध्ये आधार कार्डनुसार. त्यानंतर इथं पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचे आहे. तर महिला जर अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाकायचे आहे आणि विवाहित असेल तर इथं पतीचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथं महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथं वैवाहिक स्थिती निवडायची आहे, विवाहित, अविवाहित. त्यानंतर इथं महिलेची जन्मतारीख भरायची तुम्हाला. त्यानंतर महिलेचा जन्म जर महाराष्ट्रात झालेला असेल तर इथं होय करायचं आहे. त्यानंतर जर महिलेचा जन्म महाराष्ट्रात झालेला नसेल तर इथं नाही करायचं आहे आणि इथं ज्या राज्यात झालेला असेल ते राज्य इथं निवडून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आता इथं महिलेचा आधार कार्डप्रमाणे इथं संपूर्ण पत्ता भरायचा आहे. त्यानंतर इथं जिल्हा निवडायचा आहे, इथं तालुका निवडायचा आहे, त्यानंतर इथं गाव निवडून घ्यायचे तुमचे. त्यानंतर इथं महानगरपालिका किंवा नगरपालिका निवडायची आहे. नसेल तर इथं लागू नाही यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथं मतदारसंघ निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेतलेला आहेत का तर याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. घेतलेला असेल तर इथं होय करायचं आहे, घेतलेला नसेल तर इथं नाही करायचं आहे आणि जर घेतलेला असेल तर इथं योजनेचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जो दरमहा मिळतो त्याची माहिती इथं तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर आता महिलेच्या बँक खात्याचा तपशील तुम्हाला इथं भरायचा आहे. इथं बँकेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर महिलेचे नाव इथं टाकायचे आहे. त्यानंतर अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर IFSC कोड इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपले खाते आधारशी जोडलेले आहे का तर इथं होय करायचं आहे आणि नसेल जर जोडलेले तर ते तुम्ही इथं जोडून घ्यायचे आहे. ते कसे चेक करायचे तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचे खाते आधारशी लिंक आहे की नाही. त्यानंतर आता तुम्हाला इथं कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तर यामध्ये आधार कार्डची पुढील बाजू आणि मागील बाजू, तसेच अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का तर इथं होय करायचं आहे असेल तर. त्यानंतर रेशन कार्डची पुढची बाजू आणि मागची बाजू तुम्हाला इथं अपलोड करायची आहे आणि जर रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथं उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडायचे आहे 2.5 लाखाच्या आतचे. त्यानंतर तुम्हाला इथं महिलेचे हमीपत्र अपलोड करायचे आहे. हमीपत्रावर महिलेचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर इथं सही करायची आहे. त्यानंतर इथं महिलेचा फोटो अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईज आणि ही कागदपत्रे तुम्हाला 50 KB ते 5 MB दरम्यान इथं अपलोड करायची आहेत. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर हमीपत्राचा स्वीकार करा यावर तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर हे हमीपत्र तुम्हाला इथं स्वीकारायचं आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं दिसेल. तर अर्जात भरलेली संपूर्ण माहिती तुम्ही इथं चेक करून घ्यायची आहे आणि जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही इथं एडिट बटनावर क्लिक करून ती माहिती इथं बदल करू शकता. तर ही माहिती तुम्ही इथं एकदाच बदल करू शकता. त्यानंतर इथं सबमिट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा अर्ज इथं सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला इथं होम पेजला जायचं आहे. होम पेजला गेल्यानंतर केलेला अर्ज अशी टॅब दिसेल तुम्हाला. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही केलेला अर्ज तुम्हाला इथं दिसेल. इथं ॲप्लिकेशन नंबर दिसेल तुम्हाला. त्यानंतर इथं महिलेचे नाव दिसेल आणि तुमचा जो अर्ज आहे तर तो तुम्हाला इथं पेंडिंगमध्ये दिसेल आणि अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं अप्रूव्ह दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही इथं नवीन पद्धतीने तुमचा जो अर्ज आहे तर तो इथं भरू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.